बगलात गुचिड्या झाल्यावर वन साइड भांग पाडितो ना आलाय का तू? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? हा म्हणा नाही म्हणा, कारण एक दिवस ती कमी होणार आहे आणि मागची पुढची जिरणार. जिरणार जिरणार मागची पुढची जिरणार, सुपडा साफ होणार. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझाटले पानावानी कुठेही घालू नका. समुद्र आटतोय समुद्र. येड्या, तू मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला आणतो. तो बाप पिसळेल होता. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. एक खिशातला पैसा जपून वापरा आणि तो कुठेही घालू नका. कशाला घालतो कुठेही पैसा? चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी घाला ना. दान धर्मात घाला ना. अन्नदानात घाला ना. गरीबाला परोपकार करण्यात घाला ना. एखाद्या मुलाच्या शिक्षणाला घाला ना. एखाद्या मुलीच्या नोकरीला लागायचा प्रयत्न करा ना. एखाद्याचं बिल द्या ना. चांगल्या ठिकाणी पैसा घाला ना, दुप्पट होईल. लग्नात घालतो का कोटी? कोटी लग्नात याडपटा कोटी. अन्नावर देव येड काय करतो त्या कोटीला? वर फटे बाबलीचा नवर देव. नवरी का पाहतोय कलोरीला खोणीतो. काय करतो तो? नवरी का पाहतोय कलोरीला खोणीतोय. काय करतो त्या कोटीला? चोर आले कुत्र भुकानं. कुत्र्याने झोपून घेतलं. गाडाव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही. माझ्या सुपडा साफ होऊ दे म्हणला. मी झोपून घ्या. गाडाव म्हणलं मी भुकन. तो म्हणलं तुला लई किडा आहे तर भूक. गाडाव भुकलं. चोर गेले पळून. पण मालकाची झोप मोडली. ते दांडकच घेऊन आलं. असं रेटावलं गाडाव. बरगडच मोडल्या गाडवाच्या. मग कुत्र डोकून पाहायचं. बरं चाललंय मला, बरं चाललंय. मग कुत्र त्याला म्हणलं जय हरी. तो म्हणला बरगडीत नाही राहिली तर काय जय हरी. मग त्याला कुत्र्यानं सांगितलं बावळाटा ज्याचं काम त्यांनी करावा. बाकीचे आणि का हाला बरगाड्या मोडून घ्यावा. फेटा आम्याच बांधावा. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 गोष्टी ऐका ना. अभंगात घुसू आपण पटकन. अंगातली ताकद जपून वापरा. ती कधीतरी कमी होणार आहे. खिशातला पैसा चंचल आहे. एक दिवस तो जाणार आहे. जाणारच आहे. जपून वापरा. 100 रुपये मिळाले ना रोज 40-42चाच बाजार करा. 7-8 रुपयाचं पोरांना खायला आणा. 50 शिल्लक टाका. आज संध्याकाळी बटाटे पुरतील एवढे आणा आणि उद्या सकाळी एवढे आणा. उद्या सकाळी होईल एवढं आणा. उद्या येताना परत घेऊन या. तू तर 42ची क्वार्टर प्याला आणि पावशेर मटण घेऊन आला. 100तला रुपया नाही शिल्लक राहिला. कोथिंबरीची काडी तर शिल्लक होईल. आता या कंपन्या कार्टी कामाला इकडं ह्या नालायकाला 100 रुपये रोज आहे. 100 रुपये 100 रुपये मिनिट आहे पोरे आम्हाला. मिनिट कळतो का बेवड्या तुला? मिनिट भंगरी मिनिट कळतो का? मिनिट आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. ह्या नालायकाला 100 रुपये रोज आहे. ह्याला पैसे किती मिळाले महिन्याला? 3000. शनिवार गेले 2, 2800. रविवार गेले 4. किती राहिले? 2400. गेलात नाही 2 दिवस. 2200. खोली भाडं 900. खानवळ 1100. तरी 10 रुपयात नालाय का? लाजले वाटते तुम्हाला? भंगरी. अरे इकात पेता कशाला? खिशात गालास ठेवी जा.
गोरी गोमटी बायको देवाना विनोद नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. गुजीरवाडी बायको देवानं दिली, तिच्या अंगावर सोयीचं लुगडं नाही का. गुजीरवाडी पोरं देवाने दिलेत. त्यांनी फी 5 रुपयाची फी भरायला शाळेत उभं राहायचं ना. आपण 45 कोटी रुपयाची कोणता गाथ आहे रे? लाज नाही वाटली का आपल्याला? आपण पोराचा बाप झालोय का? ते पोरग 5 रुपये फी भरायची तर रोज त्याला सर उभे करतात. ते रडतच सरला म्हणतं उद्या आणीन, उद्या आणीन. अरे 15 रुपये फी भरण्यासाठी त्याला 5 वेळा गुरुजीने उभं केलं आणि आपण येताना डुलत येतोय. लाजा नाही वाटते आपल्याला. आणि म्हातारे कोणतरी माणसं दारू पिले तर चालतील. जरा 18 ते 22चे टोनगे जरा लाजा धरा नालायक हो. अरे मिश्या फुटल्या नाही हरामी हो तुम्हाला. मिश्या क्वार्टर रुपया तुम्ही. अरे 1 रुपया कमवायची दानत आहे का आयुष्यात? दरिद्री 1 रुपया नालायक आवडलं नाही तर. बायकांनी हल्ली तरी दारू सुटणं तुमची. बायकांनी हल्लेत 25% दारुडे लाईट बंद करू करू. हे सांगती नाही महाराज. त्याला विचारलं का रे खर्चलं? म्हणलं मांजरानं बॉस काढलं. नाही तर कितीतरी बायांनी गडी रिपीट केलेत महाराज. बायकोनं हाण्यापर्यंत आपण दारू प्यायची. अरे शहाणा माणूस उद्या सकाळी दिसणार सुद्धा नाही. रातभरात तो काही करेल त्याच्या जीवाचं. इथून गेला गेला फाशी तरी घे, औषध तरी पे, नाही तर गाडी खाली तरी झोप हायवेला. जगत का आला बेवड्या? आता हसाल रे, पण आपलीच आठवण येणार तुम्हाला. इंदुरीकर मरणला मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. दुसरा मुद्दा, अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जाऊ तिकडे ला कशा देऊ. खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातला वेळ चांगला वापरा. वेळेचा वापर वेळेचा वापर बोगस करून पैसा जपून वापरा. मान्य. बरं मला जाऊ द्या महाराज. जाऊ द्या. जाऊ द्या महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. खरंच सांगा, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. ताकद जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. बोगस वेळ घाल नका. ही संधी पुन्हा नाही आहे. ही संधी पुन्हा नाही आहे. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. कीर्तनातला तिसरा मुद्दा, आज विटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो जगाचा बाप आहे. तीच कुमाबाई आहे, तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, सगळ्या देव्या एकच आहे. ओवी फक्त सांगून ठेवतो तुम्हाला, कोणत्याही नदीचं पाणी किती वाहू द्या ते सागरालाच मिळणार आहे. पाणी ओढ्याला येवो अथवा नदीला येवो अथवा नाल्याला येवो अथवा धरणाला येवो, पाणी कुणीकडून येवो ते पाणी सागराला मिळणार आहे. भक्ती कशी करा ती पांडुरंगालाच जाणार आहे. पाणी तुम्ही नदीतून वाहिलं तरी ते ओढ्याचं पाणी, नाल्याचं पाणी, धलाचं पाणी, पुलाखालचं पाणी, सगळं जे पाणी आहे ते पाणी सागराला मिळणार आहे. ओढ्याचं पाणी सागराला मिळालं की ओढा नाव संपून जातं आणि ते पाणी सागर होतं. नदीचं पाणी सागराला मिळालं का नदी नाव संपून जातं आणि त्याचं नाव सागर होतं. भक्ताने खरी भक्ती केली तो देव शुभ्र झाला की त्याचं नाव संपून जातं आणि तो देव होतो. मग काही माणसं म्हणतील आम्ही रात्रंदिवस देवाची पूजाच करतो, आम्हाला तर त्या चांगलं झालं नाही. पण तो बिचारा रात्रभर आयुष्यभर कष्ट करतोय, त्याचा सकाळ तो तर कधी देव पूजित नाही, तो कधी गंध लावित नाही, आणि त्याचं तर देवाने चांगलं केलंय. असं का झालं? का झालं असं? माझी तर हायवे टच 20 गुंठे जमीन आहे, मला 2च पोर आहे, बंगला कोट्याधीश आहे मी, पण माझं थोरलं पोरगा येड आहे हो, आणि मधलं तर कामातून गेलंय हो. पण माझ्या बंगल्याला जी झाड आहे त्या झाडाला पाणी घालणारा जो माळी आहे त्या बिचाऱ्याला एक ड्रेस आहे हो, पण त्याचं पोरगा अभ्यास करून तहसीलदार झालो आणि त्याची पोरगी सीए झाली हो. असं का घडलं? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग. मग मी दरिद्री का झालो?
आणि माझ्या बंगल्यात झाडाला पाणी घालणारा माळी श्रीमंत का झाला? त्याचं उत्तर आहे का? तुमचा जसा भाव असेल तसा तुम्हाला देव मिळेल. कर्म कोणताही करा. माळी झाडाला पाणी घालतोय पण नीतीनं वागतोय. तू बंगल्यात राहतोय पण नालायक वागतोय, तुला तेच फळ मिळणार आहे. फळ तुला तेच मिळणार आहे. तो तरुणपणात कधी सोमवार केला नाही नालायक. तू जर बायको देखणी करून सुद्धा हायवेला जेवत होता तर म्हातारपणी तुला भीकच मागावं लागणार आहे. तुझं कर्म तुला सोडणार नाही. पण जो हॉटेलमध्ये वेटर होता तो एक दिवस हॉटेलचा मालक होणार आहे. आणि ज्याची जमीन हॉटेलला गेली त्याचाच पर्याय त्या हॉटेलमध्ये एक दिवस वेटर होणार आहे. ज्यांनी बापाच्या जमिनी विकून मजा आणल्या त्यांच्या पोरांना एक दिवस ज्याला जमीन विकली त्याच्याच हॉटेलात वेटर म्हणून राहावं लागणार आहे. का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला. कोण दिवस कसा येईल सांगता येत नाही. घमेंड कमी करा, घमेंड कमी करा. माझा टेलपणा करू नका. 3 गोष्टी जपून वापरा. 1, अंगातली ताकद. कुठे वापरू नका. खून करायला, दरोडे करायला, चोऱ्या घालायला, पंप लुटायला, मारामाऱ्या करायला, गरीबाचे पैसे बुडवायला, गरीबाच्या गच्च्या धरायला, हॉटेलवाल्याची गच्ची धरायला, मटण खायला लाज नाही वाटली न उधारी मागितलं. तुला काय राग आला रे? लय खानदान बापाची आवला देतो आता खायचं नाही. हॉटेलमध्ये तुझी उधारी मागितली तर तू त्याची गच्ची धरायला गेला. अरे नालायक, आपण लय खानदान आहे तर खाऊ नये. आपल्या खिशाचा सल्ला आपल्याला कळत नाही का? आणि मग आपण 2-4 टपुरे पोरं पैदा करायचे आणि मग कोणला दम द्यायचा आणि कोणच्या गच्च्या धरायच्या. अंगातली ताकद जरा जपून वापरा. एक दिवस ती संपणार आहे. मुठाचं पाणी खडकवासल्यात येतंय आणि खडकवासल्यातलं पाणी अख्ख्या बावधनमध्ये घुसत आहे. पण एक दिवस ते खाली जाणार आहे आणि खडकवासला कोरडा पडणार आहे. तुझी घमेंड एक दिवस जिरणार आहे. तू काय 15 पेतो म्हणजे काय राष्ट्रपती झाला का नालाय का? अय दरिद्री. अरे 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. तुझ्याकडे काय ताकद आहे? अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? अरे ती मारायला का वापरता? खून करायला का वापरता? मर्डर करायला का वापरता? चोऱ्या करायला का? पेट्रोल टाकायला लाज नाही वाटली, पैसे द्यायची काय लाज वाटली? हॉटेलमध्ये जेवायची लाज नाही वाटली, पैसे उधार मागितल्याची काय लाज वाटली? अरे ज्याला लाजच का वाटते? जर घामाचंच खायचं नाही, फुकाटच खायचं तर कोवर मिळेल. बापाची बेंड आहे ती. 11वीला गेला टोन घ्या तू आता शिक. तू प्राध्यापकाची टिंकल करतो. अरे त्याला 1.5 लाख पेमेंट आहे शेमड्या. तुला एकच अंडर पॅन्ट रे. तिला वा झाल्या तू खाजी थंडतो. काय तुझ्याकडे? MAB मे काय कोणी खात नाही. 5 लाख DED शिल्लक आहेत सध्या. 5 लाख 6.5 लाख MAB शिल्लक आहेत आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. यादीत धरायचं नाही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईना. असं काय नाही. एकदा सीझनला बाहेर काढतात गणपती उडवाय, नवरदेव मिरवाय. मग आता हे लग्न न झालेली पोर आहेत ना, हे नवरदेव नाही होणार. हे असेच गणपती बुडवाया. बांगो बांगो बांगो. जमलं सीझन आता. कारण हे लहान पोरं सांगा, पोरांनो जीप काढून एकच प्राणी पळतो, कुत्रा. तोय बी एकच महिना. तो यंदा लांबला, मध्येच धोंडा घुसला. मग यंदा पोराच्या बापाची कशी जिरली मारत. पोराचा बाप आता पुरीच्या बापाच्या मागं लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको तो देवाला सोडा आम्हाला नको. मग पोराचा बाप म्हणला देणं घेणं नाही, तू तिकून नाही इकून. पुरीचा बाप म्हणला तू कोण इकूनच नको, इकूनही नको टिकूनही नको. मग ज्यांचे जमले त्यांचे कसे जमेले माहिती का? आता बँड मंडप माग, जेवण प्याक. पुढच्या वर्षी पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोराचा बाप करणार.
पुरीच्या बापानं फक्त पंक्ती दिंडायचं, भरपूर जेवा, लय दिसणं नालायक सापडलाय हा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो, तुमच्या फार चांगले दिवस येणार ही, तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय सध्या. आपलीच बायको आपल्याला सापडणार अशी पंचायत झाली. आणि त्या कार्ट्याने ते गाणी ऐकायचं आणलंय कुठून कानात घालतात, एकटीच झुला त्यात अशी. एसटी आली बी निघून गेली. पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे. 3 पिन ही बॅटरी उतरायची नाही कधी. आता हसाल मला, आता हसाल, आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवळ्या करा, आमचं माप काढाल, पण 5 वर्षानं काळ इंदुरीकरचा येणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता आमचं बोलणं पटणार नाही, तुम्हाला किडाय पंजीरणार. मी मरेल तरी तुम्हाला आपलीच आठवणी ध्यानात ठेवा. आणि मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. मला तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही म्हणणार, तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल, हे कधी ध्यानात ठेवा. आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निम तरी ऐकलं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही नक्की आमचे आहात ऐकलंच पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही हे ध्यानात ठेवा. मग ह्या वर्षाच्या एवढ्या मोठ्या पारायणाच्या सप्त्यात एक वाक्य सांगतो. संयोजक, कार्यकर्ते, तरुण मंडळी, मुलं मुली, नीट ऐका. आयुष्यामध्ये काहीच करू नका महाराज, जरा आपली माणसं मोठी करायला शिका. जरा आपली माणसं मोठी करायला शिका. वाजवणार आपला आहे ना, त्याला आपला म्हणा. एक देवळातला मुलगा PSI झाला ना, त्याचा सत्कार आपण करा, तो आपला मुलगा आहे. 50 रुपये खर्च होईल. एक मुलगी MPSC झाली, आपली आहे ती. काही झाली तर ती आपली. देवळालीची झाली, ती एका तालुक्याची तहसीलदार झाली, पण गाव देवळालीचं नाव घेऊन झाली. आपली माणसं मोठी करायला शिका. आणि आपल्या लोकांनी आयुष्यात एवढंच केलं महाराज, फक्त आपलंच वाटोळं केलं, दुसऱ्याचं बोकांडी घेतलं. आपल्या लोकांनी हेच केलं महाराज. हेच सत्यांमध्ये तेच, गावातही तेच, सोसायटीतही तेच, कायम दुसऱ्याचं बोकांडी घ्यायचं. आपल्या पोराने टपरी टाकली ना, त्याला आपलं गिराईक जाऊ द्या ना. आपल्या एखाद्या माणसाने गिरणी टाकली ना, आपली एक बाई गरीब पापड लोणचे बनवते, आपण व्यवसाय करा ना. आपल्या लोकांनी आपल्याला सांभाळा ना. आपल्या लोकांनी दुसऱ्याचा कवर केला. अरे एक गोष्ट तुम्हाला तुमची राहिली नाही, एक गोष्ट फक्त ट्रक वळली आले, महाराष्ट्र माझा आहे. काय तुमचं व्हा ना कबूल. तुम्ही चहा तुम्ही आसामचा पेता. तुमच्या घराला राखाण कोण आहे संध्याकाळी? नेपाळ. आमचे मेले का? आचारी राजस्थान, पूल बांधायला बिहार, घराला फरशी राजस्थान. मग आमचे वारले का अख्खे? का आमचे फक्त सीझनलाच बाहेर काढायचे डीजे पुढं बचाव? आणि आमचं इतकं लिसूड फुटलं नाही क्वार्टर रुपयातही. इतकी अवलाद आहे, आतली चड्डी नाही, मोकळे हातून. आणि क्वार्टर रुपयात फुल प्यायला, झगा नाचलं, झग्यात चिकणी घुसली, टेम्पोवर बसलं, वर वडाला धरलं, वडालाच राहिलं, टेम्पो गेला निघून, डांबरीवर पडलं, नेलं. आणि त्याच्या 10 वेळा इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय गाजर सांगायचं का? मी 10 वेळात काय सांगायचं काय? तो कसा मेला याची ओवीच जर ज्ञानेश्वरीत नाही, बेवडीची ओवी कुठे? असेच मेले महाराज. एक वाक्य आपल्या लोकांना अजून एक सांगतो. एक, आपली माणसं मोठी करा. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. पोरं, एवढ्या मोठ्या गाथा पारायण सप्त्यात एक काम करा, जरा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. भीक मागा भीक, पण स्वाभिमानानं जगा. गारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला. 11ला शाळा आहे, 9 वाजेपर्यंत पेपर टाका. 10ला शाळा आहे, पाव विका, पण आपल्या पायावर उभे राहा. फक्त आईबापाची इज्जत जाणार नाही असं जगा, तर सप्त्याची सफलता. तर सत्य करण्यात मजा नाही. तर आम्ही लागलोय पैसे कमवायला, तुम्ही लागली आम्हाला द्यायला. नक्की सुधारायचं कोणी? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी विकायला. नक्की सुधारायचं कोणी? जे चाललंय ते चालूच आहे. बदला राजा, ही संधी पुन्हा. पाया पडून सांगतो तरुण पोरांनो, कोणी नाही या जगात, कोणाला वेळ नाही. नाही 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 नाही, आपली आई गेली, सगळं गेलं. आपला बाप गेला, सगळं गेलं. या जगाला काय कोणाला घेणं आहे?
लोकांना बाप मेल्याचं दुःख नाही, खाते फोडून मेला नाही याचं दुःख आहे. बाप मेल्याचं काय दुःख आहे कोणाला? नाही नाही, ह्या जगात कोणाला दुःख नाही. ह्या जगामध्ये फक्त तीनच गोष्टी पाहिजे. गाजर पारखी माणसं आहेत आपण, बाहेरचं आपल्याला येत. आपल्याला काय कळालं बा 50 वर्षात? काय कळालं 50 वर्षात? काय कळालं? 50 वर्षात कोणला बटन दाबाव हे कळालं नाही आपल्याला. काय कळायचं तुम्हाला 50 वर्षात? 50 रुपये घेऊन मतदान करणारी हलके मेंदूची माणसं तुम्ही, तुम्हाला गाथा कवा कळणार? 100 रुपये घेतले मतदानामागं, 5 जणांनी 500 घेतले. मला ती किती माणसं किती? एका माणसाला किती? 100. किती माणसं आहे घरात? 5. किती वर्षाची? 5 वर्षाची. वर्षाचे दिवस किती? 365. 5 वर्षाचे दिवस किती? 1860. तुम्हाला काय रोज पडला? ए बेवडेव, मागून आखी चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? अरे संधी सोडून भीक मागा ना, काय फरक पडला? हे बा, याच्यासाठी लाजायचं काही नाहीतर हे करायचं कोणासाठी? मुलं बाळा निघल्यावर कोणासाठी करायचं? महिनाभर बलात्कारच वाचायचे का पेपरला? दिल्लीचा मिटला का मुंबईचा उठला, मुंबईचा उठला का पुण्याचा उठला? वड्या नाल्याच्या हिशोबातच नाही. रोज बलात्कारच वाचायचे का आपण? पेपर कधी इकत वाचायचा नाही. नाही 3 रुपयाला पेपर आहे, 6 पानी आहे. 6च्या 6 पानं मी सांगतो, तुम्ही 3-3 रुपये माल लिहायचे. पहिलं पान हेडिंग, 6 पान आहे बरं का. प्रचंड गदारोळात अधिवेशनाची सुरुवात, चहा पाण्यावर बहिष्कार, विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही. संपलं पहिलं पान. आतलं पान, अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले. खाल्ल्या कोपऱ्यात रोड तस 13 गुंठे विकणे आहे, जागा भाड्यानं देणे आहे. तिसरं पान, बलात्कार, सामुदायिक बलात्कार, 5वी बलात्कार, फुसलावून पळवले विवाहित बेपत्ता, पोरगी पेपरला गेली आणि नाही, सोनेरी सासरा गायब, मेवणा मेवणी घेऊन पशार. किती पानं झाली? 3. चौथं पान, तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन, टँकर कडव्याचा गायब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्ध पान. किती पान झाले? 5वं पान, यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ, 250 नावं. त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान, शिळीला 3 बकरं, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ, शिळीला 3 बकरं, बिबट्या सापडानं, पिंजरा गायब, पिंजऱ्यातला बोकड गायब. पिंजरा आहे, पिंजरा आहे, आतला बोकड गायब. सकाळी शिंग सापडली उसातच, माणसानी काढेल. क्रिकेटमध्ये 3 धावांनी पराजय.